निरोगी राहण्याचे 30 नियम कायम लक्षात ठेवा. नंबर 1. रात्री झोपताना मोबाईल सोबत ठेवू नका. नंबर 2. सकाळी नाश्ता करण्यापूर्वी आणि रात्रीच्या जेवणानंतर 500 पावले चाला. नंबर 3. रात्री दही, भात, राजमा खाऊ नका. नंबर 4. फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी पिऊ नका. नंबर 5. रात्री झोपण्यापूर्वी दात घासून 1 ग्लास पाणी प्या. नंबर 6. संध्याकाळी 5 नंतर जड अन्न खाऊ नका. नंबर 7. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी संध्याकाळी पपई खावी. नंबर 8. टीव्ही किंवा मोबाईल पाहताना कधीही अन्न खाऊ नका. नंबर 9. फोन कॉलला नेहमी तुमच्या डाव्या कानाने उत्तर द्या. नंबर 10. रात्री 10 ते पहाटे 4 दरम्यान झोपा. नंबर 11. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. नंबर 12. तुमचे औषध कधीही थंड पाण्याने घेऊ नका. नंबर 13. सकाळी जेवणासोबत ज्यूस प्यावा. नंबर 14. अन्न किमान 32 वेळा चावून खा. नंबर 15. जेवताना कधीही पाणी पिऊ नका. ते फक्त 30 मिनिटे आधी किंवा नंतर प्या. नंबर 16. सकाळी रिकाम्या पोटी 2 ग्लास कोमट पाणी प्या. नंबर 17. सकाळी रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नका. नंबर 18. जेवताना नेहमी भाकरी कमी आणि भाजी जास्त खावी. नंबर 19. भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिल्याने खोकला होतो. नंबर 20. जे मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 1 कप पाण्यात खडीसाखर उकळवून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करेल. नंबर 22. गरम पाणी प्यायल्याने गुडघेदुखी कमी होते. नंबर 22. रोज गव्हाची चपाती खावी, यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते. नंबर 23. पोटदुखी असल्यास साबुदाणा बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा. काही दिवस वापरल्यानंतर पोट बरे होईल. नंबर 24. ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकामे पोटी त्याचा वापर करावा. नंबर 25. मुळ्याचा रस हप्त्यातून 1 ते 2दा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. नंबर 26. प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्याने उलट्या आणि मळमळ थांबते. नंबर 27. दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते, कफ येत नाही आणि घसा साफ होतो. नंबर 28. जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा गरम पाणी प्या. तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर इजा होणार नाही. नंबर 29. नाकात किडा गेल्यास गुलाबाचा अर्क बोटावर लावून नाकात टाका, किडा बाहेर येईल. नंबर 30. रोज 1 काकडी खा, तुम्हाला व्यायामाची कधीच गरज भासणार नाही. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.